लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमधील व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये लेव्ही प्रश्नी वाद सुरू असल्यानं कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मुख्य आवारापेक्षाही उपबाजार असलेले विंचूर येथे एप्रिल महिन्यामध्ये कांद्याची आवक 80% निधी झाली आहे। उपबाजार विंचूर येथे कांद्याची 3,40,242 क्विंटलची आवक झाली, तर लासलगाव मुख्य आवार येथे जुने व्यापारी लिलावात नसल्यानं 79,868 क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी झाली, तर उपबाजार विंचूर येथे 72,693 क्विंटल धान्याची आवक झाली। लासलगाव येथे धान्य व्यापारी लिलावात सहभागी न झालेला लिलाव बंद आहे। मागील महिन्याच्या 1 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये कामगारांच्या लेव्ही आणि व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मतभिन्नता झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता। तथापि लासलगावच्याच उपबाजार विंचूर या ठिकाणी आम्ही बाजार समितीतील व्यापाऱ्यांची आम्ही बैठक घेऊन त्यांना लेव्ही संदर्भामध्ये त्यांचा जो काही गैरसमज होता तो समज दूर करून आम्ही पूर्वीप्रमाणेच लिलाव आम्ही या ठिकाणी विंचूर उपबाजारमध्ये सुरू करण्यात आले। मागील महिन्याच्या जी आकडेवारी बघता कांद्याची जवळजवळ 3,40,000 क्विंटलची त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणलेला होता। त्याचा परिपूर्ण असा लिलाव या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे धान्याचा सुद्धा लिलाव या ठिकाणी करण्यात येऊन धान्यसुद्धा जवळजवळ 70,000 क्विंटल त्या ठिकाणी आवक आलेली होती आणि कोणत्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण न होतात हे दोन्ही म्हणजे कांदा आणि धान्य विंचूर या ठिकाणी लिलाव काढण्यात आली। त्याचप्रमाणे विंचूर या ठिकाणी सुद्धा नवीन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करण्यास नकार दिल्यामुळे काही नवीन व्यापारी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी सुद्धा 80,000 क्विंटल माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणला होता। त्याचाही लिलाव जेव्हा बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आला, परंतु धान्य मार्केट त्या ठिकाणी लासलगावचं बंद होतं आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोर्टात लेव्हीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही निर्णय घ्यायला शासन स्तरावर आज तयार नाहीत। परंतु आम्ही त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांची समजूत काढून त्यांना त्या ठिकाणी समजून सांगून आम्ही विंचूर उपबाजारावर आम्ही लिलाव सुरू केलेले आहेत। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आला।